जालना नांदेड महामार्ग समृद्धी जालना जिल्ह्याचे जेवढे बी बाधित माझे शेतकरी असतील तेवढ्याला माझा नमस्कार। 3 महिने 1 दिवस झाला इथे आंदोलनावर आम्ही येतो। जवळपास तालुक्यातच 500 लोक आहे, पण 500 लोकांपैकी इथं 50च लोक येते रोज, बाकी 450 लोक गप व्हायला लागले। जरी गप व्हाले पण निर्भयाने एक करा, सहमती कोणी शेतकऱ्यांना देऊ नये, सरकारच्या पैशाला बळी पडू नये आणि आपलं मात्र करून घेऊ नये, ही शेतकऱ्याला नम्र विनंती, कळकळीची विनंती। आता हे रोड महामार्ग समृद्धी काढला हे तर पाहिजेच नव्हता आपल्याला, पण हे आपल्या मुळावर आला। सरकार याची काही दखल घेईना। ज्या टायमाला हे 5-6 वर्षा पहिले हो प्रकल्प झाला नागपूर ते मुंबई, एवढं धरण्यात व्यवस्थित आलं, सारे लोक खुश झाले। ते लोक खुश झाल्यामुळं आम्ही खुश झालो, समृद्धी चालला आणि मुळात आम्ही चुकलो। असं चुकलो, आम्ही मोजणी करून नव्हती द्यायला पाहिजे सरकारला, पण त्या समृद्धी व्यवस्थित भेटल्यामुळं आम्ही मोजणी करून दिली। मोजणी केल्याच्या नंतर सरकार मनमाने करायला, शेतकऱ्याचं काही ऐकाना। शेतकरी आज उदास्त झाले आणि 3 महिन्यापासून इथं आंदोलन बसले, तरी त्यांना काही काळजी नाही। नागपूरचा जो रोड आहे, शेतकरी एवढे खुश झाले, बस्तर जमीन बंजाळ जमिनीचे 50 लाख रुपये देण्यात आले आणि इथं आम्हाला 12.5 लाख रुपये देण्यात आले। म्हणजे एवढा फरक का ठेवला? ती जमीन आहे, ही जमीन आहे, तिच्यापेक्षा सुंदर जमीन आहे आमच्यावाली, पण तरी बी ते सरकार ऐका ना। विहीर धरली, पाईपलाईन धरली, घर धरलं, गोठा धरला, तुमचं शेततळं धरलं, सगळं काही व्यवस्थित सरकारनं त्या रोडला दिलं। आणि हे जो मराठवाड्याचा रोड आहे, या रोडला काय झालं सरकारला हे काही कळाना। आमचा निर्णय कोणी घ्यायना। आजची आमची बैठक होती शिंदे साहेबांसंग, शेतकरी काही, अधिकारी काही यांची संग बैठक होती। ती बैठक बी आता लांबली 4-2 दिवस, सोमवार ते मंगळवार घातली।